राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा पुन्हा एकदा दिमाखात फडकलाय। मराठी चित्रपटांमध्ये बाप लेकाच्या संघर्षावर बेतलेल्या रिंगण ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय। बाप लेकाच्या संघर्षावर बेतलेल्या ह्या सिनेमानं कट्यार, काळजात घुसली, नटसम्राट यांसारख्या बड्या चित्रपटांनाही मागे टाकून रिंगणनं बाजी मारली आहे। तर कट्यार, काळजात घुसली या चित्रपटासाठी महेश काळे ह्याला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झालाय। या व्यतिरिक्त नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट ह्या चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला हा पुरस्कार जाहीर झालाय आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत रिंकू राजगुरू देखील आहे आणि नागराज मंजुळे देखील आहेत। थेट पुण्याहून आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात। रिंकू आणि नागराज, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी24 तास मध्ये आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला या पुरस्कारासाठी, राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुमचं नाव जाहीर झालेलं आहे। रिंकू, काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? माझी या फिल्ममध्ये भूमिका आर्ची म्हणून एक कॅरेक्टर आहे, ती मी केलंय। आणि आर्ची अशी गावातली एकदम बिनधास आणि डॅशिंग अशी मुलगी आहे की जी अशी भीत नाही, अजिबात मुलींसारखी नाही, आर्ची एकदम अशी बिनधास आणि डॅशिंग आहे। बरोबर, तू तशीच बिनधास आणि डॅशिंग आहेस का? ह्या चित्रपटात जसं दाखवलंय कॅरेक्टर तसंच? हो हो बरोबर। नागराज, 29 एप्रिलला सैराट हा चित्रपट रिलीज होणार आहे। सगळ्यांनाच सैराट बद्दल उत्सुकता लागलेली आहे। काय आहे सैराट? सैराट आम्ही नेहमी सांगतो की ती एक एपिक लव्ह स्टोरी आहे आणि एक पॅशनेट लोकांची गोष्ट आहे की जे एकमेकावर खूप जीवापाड प्रेम करतात आणि म्युझिकल गोष्ट आहे। त्याचे सॉन्ग प्रोमो तुम्ही बघितलेत आणि मलाही खूप उत्सुकता आहे की लोकांना सैराट कशी वाटेल। बरोबर आहे, सगळ्यांनाच सैराट बद्दल उत्सुकता लागलेली आहे आणि रिंकू राजगुरू हिला विशेष उल्लेखनीय असा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। काय तिच्याबद्दल सांगू शकाल? मला म्हणजे खूप आनंद वाटतोय रिंकूला पुरस्कार मिळाला। मला म्हणजे वाटत होतं, मला अपेक्षा होती की रिंकूला तो पुरस्कार मिळेल आणि तिला तो मिळाला आज। तर अर्थात मी खूप खुश आहे। सैराटमधल्या सगळ्याच लोकांनी, सगळ्या पोरांनी इतकं भारी काम केलं आहे की सगळ्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला असतं तरी मला आश्चर्य वाटलं नसतं, कारण त्याच्यातला परशा, बाळ्या, साल्या जी बाकीची कॅरेक्टर आहेत त्यांनी खूप उत्तम काम केलेलं आहे। सैराट म्हणजे बर्लिनमध्ये दाखवली तर तिकडं सुद्धा खूप ॲप्रिशिएट केलं या पोरांना आणि आता नॅशनल अवॉर्ड मिळतं आहे, तर खूप छान वाटतं मला। खरोखर आम्हाला देखील खूप अभिमान आहे नागराज तुमचा आणि अर्थातच तुमच्या सगळ्या एकूणच टीमचा। नागराज, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारावासा वाटतो, तो म्हणजे आतापर्यंत अनेक दिग्दर्शक येऊन गेलेले आहेत, अनेक दिग्दर्शकांनी मोठमोठ्या कलावंतांना घेऊन चित्रपट बनवलेत, मात्र तुमच्या बाबतीत आम्ही जेव्हा पाहिलंय तेव्हा तुम्ही नवोदित कलाकारांना चान्स देतात, प्रोत्साहन देतात असं बघायला मिळतं। त्यांच्यावरती जास्त विश्वास वाटतो का? मला म्हणजे विश्वासाची गोष्ट नाही, मी त्या म्हणजे कथेत जी पात्र आहेत आणि पात्रांना सुटेबल असे जे लोक असतील त्यांना घेतो, कारण की फॅन्ड्रीतला जब्या असेल, पिस्तुले असेल, ही लोक अशी तुम्हाला कुठं सापडणार नाहीत सहजसहजी, किंवा सैराटमधली आर्ची, परशा आणि बाकीची लोक या वयाची तशी दिसणारी जी लोक मला पाहिजे होती, जी गरज होती तशी लोक बहुधा नॉन ॲक्टर्स असतात, त्याच्यातच सापडतात, कारण की खूप वाईड रेंज तुम्हाला सापडते नॉन ॲक्टरमध्ये की कुठल्याही लोकांना तुम्ही घेऊ शकता, फक्त ते काय करू शकतात आणि ते कसे दिसतात आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टरचं काम आहे की त्याच्यावरती तुम्ही कसं काम करता आणि त्यांच्याकडनं तुमचं कॅरेक्टर कसं करून घेता तुम्ही। मला मुळात आवडतं तुम्ही आणि मला वाटतं ते मला जमतं, हे प्रत्येक चित्रपटांमधनं दिसलेलंच आहे। रिंकू राजगुरू ही चित्रपटातली अभिनेत्री, सैराट चित्रपटातली, आणि तिला आज राष्ट्रीय पुरस्कारासाठी तिची निवड करण्यात आलेली आहे। विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिची ही निवड झालेली आहे सैराट चित्रपटातल्या भूमिकेसाठी। आणि पुन्हा एकदा मी या दोघांकडे जाणार आहे, तत्पूर्वी रिंकू, अर्थातच आज सकाळी जेव्हा ही बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली आणि तुझ्या एकूणच सगळ्या आजूबाजूच्यांना, घरच्यांना, नातेवाईकांना जेव्हा कळलं तेव्हा तुझ्यावरती कौतुकांचा भरपूर वर्षाव झाला असेल, कसं वाटतंय? खूप
छान वाटतंय. कधी विचार केला नव्हता की नॅशनल अवॉर्ड भेटेल, पण नागराज दादा मला सतत म्हणायचा की रिंकू तू ऍक्टिंग छान करते आणि तुला नॅशनल अवॉर्ड भेटेल. तर मला खूप भारी वाटतंय. अर्थातच तुला खूप भारी वाटतंय. खूप बोलकी प्रतिक्रिया तू आम्हाला दिलेली आहेस. मात्र यापुढे आधी कधी ठरवलेलं होतंस का चित्रपटांमध्ये यायचं, भूमिका करायची, किंवा पुढे जाऊन भविष्यात अजून काही करिअरसाठी असं ठरवलंयस का की एखादी चांगली ऍक्ट्रेस बनायचं? ठरवलं नव्हतं, पण आवड होती. ठरवेन अजूनही काही नाही, पण असं वाटतं की मी केलं तर होऊ शकते. ऍक्टिंग मला अजिबातच जमत नव्हती आणि मला म्हणजे ऍक्टिंगची आवड नव्हती. मी डान्स वगैरे करायची, पण नाही, हे सगळं मी आता पहिल्यांदाच करते. बरोबर आहे. अर्थातच हे पहिल्यांदा करते आणि ह्या पदार्पणातच तुला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होतोय. अर्थात तुझं खूप खूप अभिनंदन. आणि मी पुन्हा एकदा नागराज यांच्याकडे जाते. नागराजजी, आपण बघितलं तर फॅन्ड्री आणि आता सैराटबद्दल प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असणार हे तुमच्या एकूणच तुम्ही सांगितल्याप्रमाणे लक्षात येते. आणि म्युझिकल कुठेतरी ह्याला बेस आहे, म्हणजे नेमकं काय असणार आहे? मी गोष्टीबद्दल खूप काही सांगू शकत नाही, पण सैराट ही तू म्हणालीस तशी एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे आणि तिला ग्रामीण पार्श्वभूमी आहे. गावातल्या काही सैराट लोकांची ती गोष्ट आहे आणि त्यांच्या प्रेमाची गोष्ट आहे. आणि मलाही खूप उत्सुकता आहे. आता आपण नेहमी सगळे फिल्म मेकर स्वतःला म्हणतात की आम्ही वेगळी गोष्ट केली, हे बघा वगैरे. आता मला कळत नाही की काय म्हणायचं. शब्द इतके हे झालेले असतात, मळलेले असतात. मला असं वाटतं की तुम्ही बघा, 29 तारखेला आम्ही म्हणतोय की आम्ही वेगळं केलंय, तर तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा खरंच वेगळं केलंय का. पण गाणी खूप छान आहेत. ह्यांच्या पोराचा अभिनय मी सांगू शकतो की खूप उत्तम झालाय. आर्ची आणि सगळेच लोक, परशा, सल्या, बाळ्या, त्यातले जे वेगळे कॅरेक्टर दाखवून सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. संगीत खूप अप्रतिम, तुम्ही ऐकताच आहे. आणि गोष्टही चांगली आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑलरेडी सैराट भारतातल्या फक्त 2 फिल्म सिलेक्ट झाल्या होत्या, त्यात एक सैराट होती आणि तिथंही खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. तर मला उत्सुकता आहे भारतीय लोक आणि महाराष्ट्रातले लोक आपले त्यांना त्या या फिल्मला कसं अप्रिशिएट करतात. आणि अर्थातच भारतातले लोकही तुमच्या ह्या चित्रपटाला नक्कीच ॲप्रिशिएट करतील. नक्कीच कौतुकाची थाप पडणारे पुन्हा एकदा नागराज. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. रिंकू, तुझे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. तुला या पुरस्कार प्राप्त होतोय त्याबद्दल धन्यवाद. ह्या संपूर्ण चर्चेबद्दल रिंकू. आणि 63व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा आज दिल्लीमध्ये झालेली आहे आणि आपल्या सोबत दिग्दर्शक नागराज मंजुळे आहेत आणि पायवाटचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, ज्यांना शैक्षणिक लघुपट ह्यासाठी त्यांच्या पायवाट ह्या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त होणार आहे, ते मिथुन चंद्र चौधरी देखील आहेत. हे दोघंही मित्र आज आपल्या सोबत आहेत. खरोखरच आमच्यासाठी देखील आनंदाचा क्षण आहे. मिथुनजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे झी 24 मध्ये आणि अभिनंदन तुमचं राष्ट्रीय पुरस्कारासाठी. पायवाट चित्रपटाची लघुपटाची खरं तर नोंद झालेली आहे विजेते म्हणून. काय सांगाल, काय भावना आहेत? खूप आनंद होतोय. आपल्या देशातला कदाचित सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानला जातात हे नॅशनल अवॉर्ड्स. त्यामुळं खूप खुशी झाली आहे की हा पुरस्कार मिळाल्यामुळे भारी वाटतंय. बरोबर, अगदी खूप आनंद व्यक्त होतोय. अर्थात पायवाट नक्की काय आहे? खरं म्हणजे कमी जणांच्या नशिबात किंवा कमी जणांसाठी एक गुळगुळीत रस्ते मिळतात आणि या देशामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांना स्वतःचे रस्ते स्वतः तयार करावे लागतात आणि ते रस्ते तयार करण्यासाठी, म्हणजे मी फिजिकली रस्ते नाही म्हणत, लिटरली रस्ते नाही म्हणत, तर आपल्या आयुष्यातल्या अतिशय बेसिक ज्या गरजा असतात त्या मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागते. आणि पायवाटमध्ये एका खेडेगावातल्या एका दुर्गम भागात राहणाऱ्या एका मुलीचा शिक्षणासाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि तिची वाट ती स्वतः तयार करते, ती चालून जाते आणि तिथपर्यंत पोहोचण्याचे पराकाष्ठा करते. तर तिच्या संघर्षाबद्दलची ही फिल्म आहे. बरोबर, हा लघुपट तुम्ही बनवलेला आहे. अगदी केवळ 15 मिनिटांमध्ये खरं तर ही सगळी कहाणी उलगडली जाते. नागराज, तुम्ही आणि मिथुन तुम्ही एकत्र होतात असं देखील आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एकूणच तुम्ही काही टिप्स दिल्या का मिथुन यांना? आम्ही एकमेकांना टिप्स देतच असतो. म्हणजे माझ्या पिस्तुल्यापासून सैराट आम्ही म्हणजे सोबत होतो नाही तर सोबत आहोत आणि आम्ही आमचं वैचारिक शेअरिंग तर असतंच. आणि मिथून ती त्याची
पायवाट ही जी फिल्म आहे ती मला म्हणजे खूप आनंद वाटतो की तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं. मिथून या आधी 2 खूप छान फिल्म केलेल्या आहेत, शॉर्ट फिल्म, आणि त्याची पहिली फिल्म जी होती ती मला तर म्हणजे ती खूपच आवडते. मी ज्या बघितलेल्या पहिल्या मोजक्या ज्या शॉर्ट फिल्म होत्या त्यातली पहिली म्हणजे शॉर्ट फिल्म नावाचं प्रकरणच मी मिथूनची फिल्म बघितली होती. त्यामुळं म्हणजे पायवाटला मिळालं, आत्ता मिळालं, पण त्यांनी दोन फिल्म या अगोदर केलेल्या आहेत आणि आम्ही सोबतच आहोत. आमचं जे आटपाट नावाचं प्रोडक्शन आहे त्या निमित्त त्या माध्यमातूनच ही फिल्म आम्ही केलेली आहे आणि खूप आनंद वाटतो की आज म्हणजे पायवाटलाही मिळालं, रिंकूला सैराटसाठी मिळालं. त्याबद्दल म्हणतो ना, दोन्ही हातात लाडू आहेत आमच्या. अर्थात नागराज, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारावा वाटतो, तो म्हणजे कट्यार सारखा, नट्टसम्राट सारखा चित्रपट खरं तर ह्या एकूणच स्पर्धेमध्ये होता, मात्र रिंगण ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान प्राप्त झालाय. अगदी थोडक्यात काय सांगाल? मी रिंगण बघितलेलं नाहीये, त्यामुळं म्हणजे काय बोलायचं मला माहित नाही, पण अभिनंदन रिंगणला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मिळाला. आणि कट्यार मी बघितलेले, मला आवडलेला आहे, नटसम्राट पण आवडलेला आहे. नक्कीच. अर्थातच मराठी चित्रपटांची एक आता वेगळी धाटणी समोर येते, वेगळं स्वरूप बघायला मिळतंय. नक्कीच धन्यवाद खूप खूप तुमच्या दोघांचे. मिथुनजी, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि अर्थातच सैराट चित्रपटातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रिंकू आपल्यासोबत होती, तिचं देखील खूप खूप अभिनंदन आणि अर्थातच नागराज तुमचं देखील अभिनंदन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.